तर माझ्यासोबत संस्था चालक रोशनजी जांभूळकर आहेत। तर सर, आपले ब्लू स्टार टी व्ही न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर महाराष्ट्रातील 388 केंद्रीय आश्रमशाळा आहेत, त्या शाळेच्या बाबतीत आपण काय सांगाल? त्या आश्रमशाळेच्या बाबतीत मला हे सांगावंसं वाटते, प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण 388 आश्रमशाळा सन 2005 पासून सुरू आहेत आणि साध्या शाळांना अनुदान मिळालेलं आहे। त्याच्या मागच्या शाळा असल्या तरी पण ह्या आश्रमशाळांना अजूनपर्यंत अनुदान मिळालेलं नाही। याचं कारण काय असावं हे मलाही गुलदस्त्यात वाटते आहे, परंतु तिथले कर्मचारी बघता दैन्यावस्था झालेली आहे। म्हणून ह्या सर्व आश्रमशाळांना अनुदान त्वरित देण्यात यावं अशी माझी महाराष्ट्र शासनाला मागणी आहे, असं मी आजच्या निमित्तानं सांगू इच्छितो। तर ह्या आश्रमशाळांना मान्यता न देण्यामागे म्हणजे का कारण असलं पाहिजे? कारण आता गुलदस्त्यात आहे, कारण स्पष्ट आपणही सांगू शकणार नाही, परंतु साध्या शाळांना ग्रँट मिळाली आणि ह्या आश्रमशाळांना ग्रँट का बरं देत नाही शासन, हा गुलदस्त्यात प्रश्न आहे। म्हणून त्वरित शासनाने ग्रँट देण्यात यावी अशी मी शासनाला विनंती करतो। तर हे होते संस्था चालक सामाजिक कार्यकर्ते रोशनजी जांभूळकर की मागील 2005 पासून ज्या महाराष्ट्रातील 388 केंद्रीय आश्रमशाळा आहेत, त्या शाळांना अजूनपर्यंत शासनाने अनुदान दिलेलं नाही, त्यामुळे त्यांच्या जीवनभरणाचा त्यांच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे। मी संजीव भांबोरे, ब्लू स्टार टी व्ही न्यूज चॅनल, भंडारा। संच मान्यतेबद्दल आपण काय सांगाल? मला संच मान्यतेबद्दल असं सांगायचं आहे, महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषदच्या ज्या सर्व शाळा आहेत त्या शाळेमध्ये शिक्षक कमी असल्यामुळे पालकवर्ग आपल्या मुलांना त्या शाळेमध्ये शिक्षणासाठी पाठवण्यास तयार नाही। कारण त्या शाळेमध्ये वर्ग 7 असतात आणि शिक्षक 2 असतात, तर त्या मुलांना शिकवण्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे, त्यामुळे मुलांचं नुकसान होते। त्या कारणाने पालक हे त्या शाळेमध्ये पाठवण्यास तयार नाही। परिणामी ह्या शिक्षक नाही आणि संच मान्यता ह्या द्विधा मनस्थितीमध्ये शाळा ह्या बंद पडतील आणि गोरगरिबाचे मुलं शिक्षणापासून वंचित राहतील अशी स्थिती सध्या शासनाला तयार झाली आहे शासनामध्ये। कारण त्या शाळेमध्ये शिक्षक राहत नाही, तसेच चित्रकला आणि शारीरिक शिक्षक, चित्रकला शिक्षक, संगीत टीचर आणि प्रत्येक शाळेला ह्या क्लर्क आणि चपराशी असं असल्याशिवाय ऑनलाईनचे काम त्यांना स्वतः टीचर करतात, त्यामुळे शिक्षण हा दुय्यम भाग पडतो आणि त्यामुळे मुलांना शिक्षणापासून वंचित राहतात असं मला शासनाला सांगायचं आहे। कारण संच मान्यता ही नको, जेवढे वर्ग असतील तेवढेच शिक्षक असावेत, जेणेकरून गोरगरिबांचे मुलांचे शिक्षण व्यवस्थित सुरळीत होतील। नाहीतर पूर्ण शाळा ह्या शासनाच्या बंद पडतील असा शासनाचा डाव वाटते असं समजायला हरकत नाही। तर यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की शाळेला जोपर्यंत संच मान्यता मिळत नाही तोपर्यंत तेथील जो शिक्षक वर्ग स्टाफ आहे तो सुरळीत चालू शकत नाही। त्यामुळे शासनाने संच मान्यता बंद करावी।